नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपला मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज जात आहे कोकणात म्हणजे माझ्या गावी चाललो आहे. माझा आवाज थोडा बसला आहे कारण सर्दी खोकळा हिवाळा चालू आहे म्हटल्यानंतर सर्दी खोकळा होणारच आहे. सो आता आपण चाललो आहे. आज आहे सॅटर्डे आणि थोडा इमर्जन्सीमध्ये चाललो आहे कोकणामध्ये, माझ्या गावी चाललो आहे. सो म्हटलं की थोडं करूया आपण व्लॉग स्टार्ट करूया कारण खूप दिवसापासून आपले व्लॉग येत नाही आहेत कारण खूप सारा वर्कचा लोड आहे, त्याच्यामुळे व्लॉग येत नाहीत. तर त्याबद्दल क्षमस्व कारण पहिलं आपलं काम महत्त्वाचं असतं. फर्स्ट प्रायोरिटी इज वर्क कारण त्याच्यामुळे सगळं आपलं चालत असतं. सो चला आता आपण एक व्लॉगला चालू करतो आहे. हा ट्रॅव्हल व्लॉग असेल आणि गावचे जे क्षण असतील ते काढता आले म्हणजे कॅप्चर करता आले तर नक्की कॅप्चर करेन. बोरोली बसची रिझर्वेशन आहे आणि 9ची रिझर्वेशन आहे आणि वाजलेत 8:30. आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे आणि आता आपण लवकर गाडी पकडायची आहे आणि परत उद्या आपल्याला लवकर रिटर्न यायचं आहे. आपल्याला सुट्टी नाही आहे. आज सॅटर्डे, उद्या संडे आहे. संडेला परत रिटर्न यायचं आहे. महत्त्वाची म्हणजे मला जेव्हा मी कोकणला प्रवास करतो ना, म्हणजे आपल्या गावी कोकणामध्ये प्रवास करत असतो तेव्हाचे मला व्लॉग काढायला खूप मजा येते, इंटरेस्ट असतो कारण मला खूप आवडतो कोकण. म्हणजे माझा जो गाव आहे तो खूप मला आवडतो. आपल्या कामाच्या प्रवासामुळे किंवा कामाच्या प्रवाहामुळे आपल्याला ते सहसा कोकणामध्ये सारख्या फेऱ्या घालता येत नाहीत. बट ठीक आहे, कधी वेळ येते तेव्हा करतो आणि व्लॉग नक्की असतोच माझा जेव्हा कोकणामध्ये जातो तेव्हा. सो आता बघूया कसा आपला ट्रॅव्हलिंग व्लॉग होतो आहे. तुम्हाला नक्की आवडेल कारण आपला सगळ्यांचा कोकण आवडता असतो आणि प्रत्येक जणाला आपला तो हवावासा वाटतो. सो चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करू. थोडी रहदारी कमी आहे संध्याकाळची, म्हणजे रात्रीच्या 8:30 वाजले आणि रहदारी तुम्ही कमी बघताय. जरी रहदारी कमी असेल तरी मुंबईची ट्रॅफिक असणारच आहे. नक्की कमेंट करून सांगा. ऑब्राय मॉल मंडळी, हे जे समोर बघता तुम्ही फ्रेममध्ये हे आहे गोरेगाव पोलीस चौकी बस स्टेशन, म्हणजे बस स्टॉप आहे. आपली रिझर्वेशन म्हणजे इथून आपल्याला बस पिक करेल. नान्सी कॉलनीमधून बस सुटणार आहे बट आपण इथे थांबलो. इथे आपला बस स्टॉप आहे आणि तुम्ही दुरस्ता बघत असाल. हे बघा, हे मुंबईची परिस्थिती बघा, हे सगळे तोडलेले आहेत आणि हा स्टॉप आहे, बस स्टॉप आहे. बस स्टॉप कळतच नाही आहे बस स्टॉप आहे की काय आहे ते. नक्की कमेंट करून सांगा. ही आहे मुंबईची दुरावस्था सध्याची आणि तुम्ही बघता इकडे म्हणजे हा आपण बोलतो स्टॉप आहे बट स्टॉप कळतच नाही हा स्टॉप आहे की काय. आणि जर नवीन इकडची पब्लिक असेल तर त्यांना कळणारच नाही आहे की हा ॲक्च्युली स्टॉप आहे का, इथे गावासाठी जाण्यासाठी बस थांबणार आहेत का, हे कळणारच नाही आहे. सो हा खूप मोठा हा झोल बोलू शकतो किंवा अवस्था बोलू शकतो, आत्ताची सध्याची परिस्थिती बोलू शकतो. मला काहीच कळत नाही आहे बट हीच रिॲलिटी आहे. तुम्ही बघता इथे लोक थांबलेत गावी जाण्यासाठी आणि तुम्हाला इथे बस स्टॉपच नाही, बसायला काहीच नाही आहे. म्हणजे फक्त आपण जे महामंडळाला हे करत असतो ना की महामंडळ खाली आले, धोक्यामध्ये आहे, त्याची परिस्थिती आता सध्याची चांगली नाही, तर हे सुविधाच देत नाहीत. जे आपले कस्टमर असतात, कस्टमर इन द सेन्स प्रवासी असतात, त्यांना चांगल्या सुविधाच नाही आहेत. आता मी किती काळापासून म्हणजे खूप वर्ष झाले मी इथे बसून जातो गावी कारण का डायरेक्ट बोरिवलीवर जायची गरज नसते. इथून डायरेक्टली मला जवळ आहे. सो मी इथूनच बसतो. पण तेव्हापासून मी बघतो इथे सोयच नाही आहे, म्हणजे बस स्टॉपची सोयच नाही केलेली आहे पहिल्यापासून. तर मग आपण बोलतो की महामंडळ त्याची सध्याची परिस्थिती बिकट आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटीज सुविधा देत नसेल तुम्ही प्रवासांना तर प्रवासी कशा ॲक्सेप्ट करतील महामंडळाला. मला हे खूप मोठा प्रश्न पडला आहे आणि तुम्हालासुद्धा पडला असेल जे कोकणामध्ये किंवा सोलापूर, कोल्हापूर अशा भागांमध्ये ठिकाणामध्ये प्रवास करत असाल. तिकडे महामंडळ आहे, तिकडे अशी सुविधाच नाही आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही बघता ही आता परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामुळे हे जे प्रवासी आहेत ना, हे महामंडळ जे BSTच्या बस असतात त्या प्रिफर करत नाही. हाच मोठा रिझन आहे आणि त्याच्यामुळे महामंडळ आता ह्याच्यामध्ये बिकट परिस्थितीमध्ये आहे.
खूप साऱ्या फॅसिलिटी तुम्ही देऊ शकता प्रवासाला. चांगल्या फॅसिलिटी दिलात तर तुम्हाला सर्व्हिस आहे तो चांगला होईल ना. पण तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्षच असतं. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघते. हे सध्याची परिस्थिती हा बघा ना, आता मी इथे उभा आहे, इथे कळणारच नाही हा बस स्टॉप आहे की काय. आणि हा मुंबईचा एरिया आहे गोरेगावमध्ये, जिथे आपण गोरेगाव फिल्म सिटी बोलतो. बट सध्याची ही परिस्थिती आहे. म्हणजे खूप वर्षापासून हेच चालू आहे. कोणच सुरुवात करायला तयार नाही इकडे. चांगला बस स्टॉप केला पाहिजे, छोटासा का असे ना पण चांगल्यापैकी बस स्टॉप केला पाहिजे होता. पण ही अशीच परिस्थिती असल्यामुळे महामंडळ खाली परिस्थिती. आता बघूया आपल्या बसेस ते दिलेल्या आहेत ना महामंडळाने सुद्धा, त्या एकदम खूप खाली दर्जाच्या बसेस असतात. सो चांगल्या फॅसिलिटी वाढवा, प्रवासी नक्कीच तुम्हाला चांगला बेनिफिट देतील. बट तुम्ही जर असे फॅसिलिटी देत असाल आणि अशी सर्व्हिस देत असाल तर कोणच तयार नाही होणार प्रवास करायला. चला आता आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे. आता मी पोचलो आहे इथे बस स्टॉपमध्ये आणि आता बघूया किती वाजेपर्यंत येते बस, कारण का ट्रॉफिक आहे आज, खूप सारी ट्रॉफिक आहे. तर बस नान्सी कॉलेजमधून 8:45ला सुटणार आहे आणि इकडचा जो स्टॉप, ह्या स्टॉपचा जो टायमिंग आहे तो आहे 9चा. मी ऑलरेडी 10 मिनिट ऑलरेडीच पोचलो आहे. तर बघूया, चला भेटूया. सो मंडळी आता आपण बसलो आहे बसमध्ये. आता 9:30 वाजता बस पोचली आपल्या स्टॉपजवळ. आता बसलो आहे, आरामदायक सीट आहे, सीट जवळच होती. म्हणजे आपण जी सीट आरक्षण केली होती ती जवळपासच केली होती, सीट नंबर 14. सो आता आपला प्रवास चालू झाला आहे गोरेगाव ते कोकणखेड. म्हणजे गोरेगाव ते खेड कोकणामध्ये आहे. सो प्रवासामध्ये जे क्षण मला दाखवता आले तर नक्की दाखवायचा प्रयत्न करा. सकाळपासून मी आता आज सॅटर्डे सुट्टी असलं तरीसुद्धा मी काम करत होतो, कारण काल माझी डिप्लॉयमेंट झाली होती. तो काम चालूच होता माझं. तर गावी इमर्जन्सीत जायचंच आहे, काही ऑप्शन नव्हतं, त्याच्यामुळे मला जावंच लागणार आहे. सो चला आपण आता प्रवासात बोलूच. आता बसमध्ये थोडा बसलो आहे, रिलॅक्स करतो आणि जर प्रवासामध्ये काही क्षण असतील कॅप्चर करता आले तर नक्की आपण कॅप्चर करू. चला. सो मंडळी आता आपण पोचलो आहोत पेण रामोडीमध्ये आणि सकाळचे वाजलेत 2 वाजते आणि आता आपण पोचलो इथे पेणमध्ये. थंडी एवढी थंडी नाही वाटत आहे, म्हणजे बऱ्यापैकी थंडी आहे पण एवढी थंडी नाही वाटत आहे. चला आपली बस निघाले, फटाफट जाऊया. चला, कारण माहिती पेणमध्ये आलो आहे. वातावरण थंडच आहे पण एवढा थंड नाही आहे, नॉर्मल आहे थंड. चला मंडळी आता आपण खेळला आलोत. गारवा खूप आहे इकडे खेळ. त्या साईडला कमी होता, म्हणजे पेण पनवेल खूप आहे. आता आपण पोचलो आहोत खेडमध्ये. आता मी ताईकडे जातो कारण थोडंसं आंघोळ करतो. घरी गेलो डायरेक्ट तर पाणी थोडंसं दूषित असू शकतो, खूप दिवसाचं असेल. तर आता ताईच्या इथे जातो, लवकर आंघोळ करतो आणि सकाळी उठून जातो. हा आहे सकाळचं वातावरण, एकदम शांत वातावरण आहे कोकणामध्ये. गावी खेडमध्ये आलं आणि मस्तपैकी शांत वातावरण आहे, थंडगार वातावरण. सकाळचे वाजले 4. खूप सारा अंधार आहे आणि वातावरण एकदम थंडगार आहे. थंडगार म्हणजे खूप थंडगार. ॲक्च्युली दव पडलाय.
वातावरण आहे ना भारी एकदम. बापरे बाप. जातो ताईच्या इथे मस्त झोपतो आणि सकाळी उठून निघून जातो. आंघोळ करायला पाणी नसणार आहे घरी. पाणी असणार आहे पण तो फ्रेश पाणी नसणार आहे. शांत वातावरण पूर्ण. सकाळची इकडे रहदारी नसते. वातावरण खूप शांत आहे. इकडे आपला बाजार बंद आहे आणि इकडे सगळे तहसील ऑफिसर असतो आणि पोलीस ठाणे. खेडचा पोलीस ठाणे आहे म्हणजे पोलीस स्टेशन आहे. आपल्याला राईट साईडला जायचं आहे. सकाळचे वाजले 8:30 बेबी. लेट उठलो थोडा आणि वातावरण बघताय. हा सिटीतलं वातावरण आहे. मी अजून घरी गेलो नाही आहे आणि खूप छान असं वातावरण आहे. एक नंबर आहे. हा समोरच कोर्ट आहे. हा जो शूट घेते मी ताईच्या घरातून घेतोय. आवाज थोडा वेगळा येत असेल कारण खूप सारी सर्दी झाली इकडे बघा. आणि मस्तपैकी इथे झाड लावलं आहे. तुळशीचं झाड आहे. वातावरण एकदम छान असं सुंदर. मला वर्णन व्यक्त करता येत नाही आता सध्या. आणि मस्त वेगळी वातावरण आलं आहे. तिकडे बघा तिकडे सुद्धा हरियालीच हरियाली आहे. जंगल हरियाली. इवन सुद्धा आपण आता सिटीमध्ये आहोत तरी तुम्हाला झाडे दिसणार आहे तिकडे. गावी कोकणाची हीच खासियत आहे कारण कोकणामध्ये तुम्ही आलात तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आस्वाद घेता येतो. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आनंद घेता येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला आता आपण लवकर निघूया तिथून आणि संध्याकाळी परत लवकर रिटर्न जायचं आहे आपल्याला. एवढं मस्त छान असं वातावरण झालं आहे आणि त्या वातावरणाचा आनंद घेण्यात मजा येते. चला मंडळी बघताय माझ्या ताईची धावपळ बघा. मी सकाळी आलो आणि तिने चांगला असा बेत केलाय. मेंदू वडा. ओ माय गुडनेस. मेंदू वड्याची रेसिपी आहे आणि ही बघा चटणी. मेंदू वड्याची चटणी ना. आणि हे बघा आमच्या पायाने सोडलेले आहेत. मी तिला आता मी दाखवू शकत नाही व्हिडिओ मध्ये कारण का तिचा बुरशी चेहरा आहे. आणि जे मेंदू वडे बघ. ओ माय गुडनेस. एक नंबर मेंदू वडे खूप छान असे झाले आणि कांदे पोहे सुद्धा झाले. बघा एवढी तयारी करते माझी सिस्टर. जेव्हा तिच्याकडे येतो तेव्हा तिची काय ना काहीतरी धावपळ चालू असते जेव्हा मी येतो. आणि ती मला सारखी ओरडत असते की तू 5 मिनिटासाठी काय येतोस. पण तिला माहिती नाही आता काय प्रत्येकाच्या जीवनात धावपळ असते ना तर त्याच्यामुळे येऊन लवकर जावं लागतं. आता हे बघा तिचे मेंदू वडे बघा. आणि हे आमच्या पायलनी खास करून सोडलेत तेळामध्ये. ठीक आहे पायल स्पेशल मेंदू वडे आहेत ना. बट ती बुरशी असल्यामुळे मी तिचा चेहरा नाही दाखवला. ऑलरेडी मी दाखवला. हो हे बघा झूम करून दाखवलं. हो क्लासिक आहे. एक नंबर एक नंबर. तो मंडळी नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला हे मेंदू वडे आवडले असतील आमच्या पायलने स्पेशल बनवले तर नक्की कमेंट करून सांगा. चटणी बघा. आणि चटणी आहे एक नंबर चटणी स्पेशल. ती पण ग्रीन चटणी आहे. हा हिच्यामध्ये पूर्णतः काय म्हणू शकतो ना जे ताईचे सगळे प्रेम आहेत ना त्याच्यामध्ये ओतून घातले. ते एक नंबर लागणार आहे. चला काही बोलतो ताईचं प्रेम वगैरे होतो नाही. माझी हातात गुण आहेत ते. अच्छा अच्छा असं आहे का.
ओके चला मंडळी आपण पुढे भेटूयात प्रवासामध्ये. मंडळी आता माझ्या भाचीने बघा एकदम झणझणीत मेंदूवडे बनवलेत. आत्ताच तुम्हाला दाखवलं होतं आणि गरमागरम आहेत एकदम. हा एक नंबर आहे. हे बघा वाफ येते. आय डोंट नो माझा कॅमेरा जस्टिस करतो की नाही. हे बघा आता आमची तनू आता आले. तिने त्या पहिले भाकरी बनवली होती. आता हा पायलचा आहे खास पायलची रेसिपी. आता खाऊया चला पटापट. मस्तपैकी बनवले पायल. थम्सअप फॉर पायल. बिग थम्सअप फॉर पायल. सो मंडळी आता आपण आलो आहोत गावी. घरात ओपन केलं. हे बघा घर आता ओपन केलं आणि बंद असतो घर. आणि आता चालू आहे. आता आपण फ्रेश होऊया आणि ज्याच्यासाठी आलो आहे कार्यक्रमासाठी त्यासाठी जाऊया पटकन आणि पुन्हा आपल्याला संध्याकाळी रिटर्न जायचं. चला आताचे संत कपडे वगैरे घालतील नाही नाक्यात आणि चला आता आपण लवकर जाऊयात. निघूया. सो आता आपण आलो आहे बस स्टॉपवर. खेड बस स्टॉप स्टेशन आणि हा फक्त डेपो. लवकरच निघालो. वाजलेत पावणे सात वाजलेत आणि आपली 7ची बस आहे. रिझर्वेशन केलेलं आपण. काय तुम्हाला म्हणजे दाखवता नाही आलं डायरेक्ट आउटसाईड्स. बट प्रयत्न केला होता की प्रवासाचा एक व्हिडिओ बनवेल आणि हा तसा छोटा मोठासा व्हिडिओ बनवला आहे. गावी येतं त्याचं गावचं वातावरण आहे. एकदम थंडीचं वातावरण आहे आणि संध्याकाळच्या वेळची तुम्ही मच्छी बघताय. बघा इकडे संध्याकाळच्या वेळची मच्छी आहे आणि मोठे मोठे सुडे पण बघतात. छान आहे. दापोली तालुक्यातील हार्ले बंदरची मच्छी तुम्ही बघता इथे. आणि आपला हा मेन बस स्टॉप आहे खेडचा. आता आपली बस येईल. जास्त काही दाखवता नाही आलं कारण काय घाई होती. ज्या कार्यक्रमासाठी आलो होतो ते कार्यक्रम झाला आणि नंतर आता डायरेक्ट घरी निघालो आहे. जास्त दाखवता नाही आलं. आता आपला परत रिटर्नचा प्रवास चालू होतो आहे. घाईघाईचा प्रवास. ठाणा गाडी लागली आहे आणि गर्दी बघा तिथे. हे नॉन सीझन आहे. नॉन सीझनच्या वेळी पण तुम्ही गर्दी बघता बसेस. कारण मे बी संडे असावा त्याचं कारण असू शकतं. संडेला सुट्टी असते. सॅटर्डे संडे आता मोस्टली सुट्टी असते सगळ्यांना. बट आत्ता गाड्यांना फुल गर्दी आहे. फुल म्हणजे फुल गर्दी आहे. जर तुम्ही रिझर्वेशन नसेल तर तुम्हाला स्टँडिंगच जावं लागेल. एवढी फुल गर्दी आहे. हे बघा ठाणा. चिपळूण ठाणा फुल गर्दी आहे. भरून आले गाडी. हे बघा म्हणजे खेड हा सिटी. खेड शहर जो आहे म्हणजे सिटी मानली जाते खेड. आणि तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी मिळतील. म्हणजे A to Z जे मुंबई सिटीमध्ये मिळते त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळून जातील. इथे बघा लॉन्च आहे. जर तुम्ही गावी आलात तर गावी आल्यानंतर तुम्हाला राहण्याची सुविधासुद्धा आहे. बुक करू शकता तुम्ही. म्हणजे खेड ही मोठी सिटी आहे आणि जवळपास सगळ्या गोष्टी मिळून जातात ज्या मुंबईमध्ये मिळतात त्या. असलो आता आपण महाडमध्ये. ही आपली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्लीपर बस आहे. आता बसलोय महाडमध्ये. महाडचं एक शांत आणि हे गावाकडचं वातावरण. शांत आणि निर्मळ वातावरण. आणि हा जो डिसेंबर मंथ, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मंथ असतो तो एकदम शांत आणि थंड वातावरणाचा असतो. नक्की तुम्ही विजिट करा. वातावरण थंड वातावरण. आता इथे 5 मिनिटं गाडी थांबवायची.
सो मंडळी आता आपण पोचलो आहे पेनच्या आसपासच आपण पोचलो आणि आता एका हॉटेलमध्ये थांबलो. आता लवकरात थोडंसं जेवूया कारण प्रवास एवढा चांगला नव्हता झाला. डायरेक्ट आपण रिटर्न निघालो आहे. सो आता आपण पोचलो आहे खरं. सो आता वातावरण थंड आहे आणि थोडंसं आपण तिखट मागवलं आहे. आता थोडंसं खाऊया कारण जास्त प्रवासात मला खाण्याची सवय नाही आहे आणि घरी जाऊन सुद्धा जेवायचंच आहे. सो आता आपण थोडंसं खाऊया आणि निघूया पटापट कारण आज कालच आपण गावी गेलो आणि पुन्हा आता रिटर्न चाललो आहे मुंबईला. सो त्याच्यामुळे खूप मोठी धावपळ होती. सो कंटाळा आला आहे. उद्या पुन्हा ऑफिसला आपल्याला जॉईन करायचं आहे. सो ठीक आहे, मजा आली ट्रॅव्हलमध्ये पण थोडा कंटाळा पण आला. बोरिंग झाला ट्रॅव्हल थोडासा पण काही हरकत नाही. कोकणातचा ट्रॅव्हल होता म्हणून मला वाटतं की थोडासा ब्लॉग करावा. सो आता आपण केलं आहे ब्लॉग. कोकणामध्ये ट्रॅव्हल करणं म्हणजे मजाच असते. सो आपण असं आता व्हिडिओ आपण एंड करू शकतो कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असेल. तर लवकर एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जेवण झालेलं आहे आणि आता आपण व्हिडिओला एंड करतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आपले व्हिडिओ थोडेसे आता लेट येतात कारण वर्कलोड खूप आहे कामाचा. बट असेच आपण कोकणातले विजिट किंवा बाहेर कुठे आपण जात असतो. आता माझी पुढची विजिट आहे पुण्याची. पुण्याला विजिट करणार आहे. प्रोजेक्ट इंटरनल मीटिंग असणार आहे माझी. सो त्याचे जर क्षण कॅप्चर करता आले पुण्यातले तर नक्की करेल. सो असेच नवनवीन व्हिडिओ घेत येणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.